वन्स अगेन व्हेरी वॉर्म वेलकम. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण काय डिस्कस केलं? मागच्या लेक्चरमध्ये आपण ड्वेल नेचर ऑफ द रेडिएशन अँड द मॅटर हा चॅप्टर स्टार्ट केलेला आहे. याच्यामधले राजांना आपण कॅन यू रिकॉलचे क्वेश्चन्स डिस्कस करत आहोत. ओके, तर याच्यामधला पहिला क्वेश्चन आहे व्हॉट इज द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, हे आपण डिस्कस केलं. काय असतं इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन? म्हणजे एक अशा टाईपची वेव्ह असते ज्या वेव्हला प्रोपोगेशन करायचं असेल तर मटेरियल मीडियमची आवश्यकता लागत नाही. या ठिकाणी म्हणले बघा, धडधडीत लिहिलेलं आहे which doesn't require any material medium for their propagation is called as the electromagnetic radiation. त्याच्यानंतर आपण बघितलं what are the characteristics of the wave. आता या ठिकाणी मला वाटतंय हे कॅनोरिकॉलचे क्वेश्चन्स वगैरे लिहून द्यायची आवश्यकता नाही. ओके, ठीक आहे, जे इम्पॉर्टंट आहे ते लिहून देतो. बाकी तुम्हाला नोट्स भेटणारच आहेत आणि याच्या ज्या नोट्स आहेत त्या नोट्स मी रिटर्न मध्ये लिहिलेल्या आहेत. तर त्या नोट्स तुम्हाला मी आज संध्याकाळी ग्रुपवर सेंड करतो. ओके, चालेल सर्वांना? ओके सर. ओके, चलो ठीक है. तो हमने यहाँ पर रिकॉर्डिंग को स्टार्ट किया है. अभी हम डिस्कस करेंगे अगला क्वेश्चन. कैन यू रिकॉल का नेक्स्ट क्वेश्चन है भैया. चलो जल्दी फटाफट करना है. कैन यू रिकॉल के क्वेश्चन जो है दिस इज फॉर योर एडिशनल इंफॉर्मेशन. ये जो क्वेश्चन है ये बोर्ड एग्जाम में पूछे नहीं जाते हैं. तर नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर आहे. यस, काय आहे? व्हॉट डू यू मीन बाय फ्रिक्वेन्सी अँड द वेव्ह नंबर असोसिएटेड विथ द वेव्ह. आता त्यांनी क्वेश्चन विचारलाय, क्वेश्चन लिहायची आवश्यकता आहे का? यस, तुम्हाला नोट्स भेटणारच आहेत. फक्त या ठिकाणी मी काय करतो, 3 नंबरचा क्वेश्चन आहे असं मी डिक्लेअर करतो. का लिहून देऊ क्वेश्चन? नो सर, पुस्तक आहे. हा, पुस्तकात आहेच. ओके, तर काय राजांनो क्वेश्चन आहे व्हॉट डू यू मीन बाय द फ्रिक्वेन्सी. आणि तुम्हाला मी फ्रिक्वेन्सी सांगितलेलं आहे. कुठे सांगितलंय? रोटेशनल डायनामिक्स मध्ये सांगितलंय, त्याच्यानंतर ऑसिलेशन मध्ये सांगितलंय आणि त्याच्यानंतर आपण ड्वेल नेचर ऑफ द रेडिएशन अँड द मॅटर या चॅप्टर मध्ये पण आपण फ्रिक्वेन्सीचा अभ्यास करणार आहोत. आणि त्याच्यानंतर एवढंच कशाला राजांनो, सुपरपोजिशन ऑफ द वेव्ह मध्ये पण आपण फ्रिक्वेन्सीचा अभ्यास करणार आहोत. वेव्ह ऑप्टिक्स मध्ये पण आपण फ्रिक्वेन्सीचा अभ्यास करणार आहोत. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन एसी सर्किट मध्ये आपण फ्रिक्वेन्सीचा अभ्यास आपण करणार आहोत. म्हणजे काय करायचंय मी तुम्हाला सांगितलं होतं ना यार, फक्त 15 दिवस झाले फिजिक्स साठी. यस, बाकी सगळा राडा आहे, एकदम इझी कन्सेप्ट आहे. यस, काय असतं फ्रिक्वेन्सी आणि मला डेफिनेशन पाहिजे म्हणजे पाहिजेच. आता व्हॉट इज मीन बाय फ्रिक्वेन्सी? मराठी सांगा, इंग्लिश मध्ये सांगा, तमिळ, तेलुगू, गुजराती, व्हॉट एव्हर द लँग्वेज यू वॉन्ट टू. ओके, तुम्हाला जी लँग्वेज चूज करायची ती लँग्वेज तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि फ्रिक्वेन्सीची मात्र मला डेफिनेशन यावेळेस पाहिजे. व्हॉट इज मीन बाय फ्रिक्वेन्सी? Yes, and the Ruturaj has given the answer. Okay, Ruturaj म्हणतोय the reciprocal of the time period of the oscillation is called as the frequency. क्या बात है रुद्राज, your answer is correct. बरोबर आहे. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? टाइम पिरियड म्हणजे माहित आहे, बस टाइम पिरियडचाच रेशिओ असतो, सॉरी टाइम पिरियडचाच रेसिप्रोकल असतो, याला आपण काय म्हणतो? फ्रिक्वेन्सी म्हणतो. अरे तुम्हाला सांगितलं होतं. आणि आपण 2 टाइम पिरियड डिस्कस केले. कशाचे? हा सर, टाइम पिरियड ऑफ द कशाचा? टाइम पिरियड ऑफ द सिंपल पेंडुलम. काय फॉर्म्युला होता? टी इक्वल्स टू सर 2π इंटू अंडर रूट ऑफ द एल बाय जी. इतका सोपा फॉर्म्युला होता. आम्ही याला कसं विसरू शकतो? आणि त्याच्यानंतर आपण दुसरा एक फॉर्म्युला बघितला होता. कोणता? टाइम पिरियड ऑफ द मॅग्नेट. टाइम पिरियड ऑफ द मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. ओके, टी इक्वल्स टू फॉर्म्युला काय होता? यस, 2π इंटू, आता हा फॉर्म्युला थोडा किचकट होता. आय आपण या ठिकाणी काय होतं? म्यू इंटू बी होतं. ओके, वेर म्यू इज द what is the mu? Mu is the magnetic dipole moment and I is the moment of inertia, B is the magnetic field होतं. ओके, आता हे बेसिक गोष्टी आहेत. ओके, आणि या गोष्टी मी तुम्हाला का सांगत आहे? कारण की तुमचं रिव्हिजन व्हावं, तुम्हाला गोष्टी इझी व्हाव्या, त्याच्यामुळे मी सांगत आहे. ओके, नसतं या चॅप्टरचं आणि त्या चॅप्टरचं थोडंफार लेणं देणं असतं, तेवढं काही आपलं त्याला काय म्हणतो आपण देवाणघेवाण नसते, थोडीफार असते तिथं मी सांगत, पण एक्स्ट्रा पण तुमच्याकडून मी प्रॅक्टिस म्हणजे करून घेईल. ओके, चला ठीक आहे ऋतुराज, व्हेरी गुड आन्सर. द रेसिप्रोकल ऑफ द टाइम पिरियड इज कॉल्ड ॲज द फ्रिक्वेन्सी. मग या ठिकाणी मी असं लिहू शकतो का? फ्रिक्वेन्सी इक्वल्स टू दॅट इज द एन इक्वल्स टू, याला मी एफ न पण इंडिकेट करू शकतो आणि एन न पण इंडिकेट करू शकतो, विच इज इक्वल्स टू रेसिप्रोकल ऑफ द टाइम पिरियड. ओके, हा. त्याच्यानंतर आता याची जी डेफिनेशन आहे ती तुम्ही दुसरी डेफिनेशन कशी बनवू शकता रे? आता फ्रीक्वेंसी बघा, फ्रीक्वेंसी एग्जैक्ट कंसेप्ट क्या है? हाँ सर हमें पता है. ओके, रेसिप्रोकल ऑफ द टाइम पीरियड उसको हम क्या बोल सकते हैं? फ्रीक्वेंसी बोल सकते हैं. लेकिन भैया आपको यहाँ पर येथे यू हैव टू फील येथे, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी इथं फील झालं पाहिजे की यार म्हणजे फ्रिक्वेन्सी भानगड काय आहे. ओके, चला ठीक आहे, फ्रिक्वेन्सी म्हणजे सांगतो तुम्हाला.
तर बघा या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा आपण काय डिस्कस केलं, सर्क्युलर मोशन. हा सर सर्क्युलर मोशन डिस्कस केलं. त्याच्यानंतर एक सॅटेलाइट आहे, हा सर सॅटेलाइट आहे आणि तो काय करतोय, अर्थच्या अराउंड सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरतोय. मग या सॅटेलाइटला कम्प्लीट एक चक्कर मारण्यासाठी किती टाइम लागतो, याला म्हणायचं टाइम पिरियड म्हणायचं, याला काय म्हणायचं टाइम पिरियड. आणि हा जो सॅटेलाइट आहे एका युनिट टाइम मध्ये किती चक्कर मारायला आहे, इथे लक्षामध्ये, हा सॅटेलाइट एका युनिट टाइम मध्ये किती चक्कर मारायला, याला म्हणायचं फ्रिक्वेन्सी ऑफ द रिव्होल्यूशन. त्याच्यानंतर अर्थ माहिती आहे सर्वांना. ओके, अर्थ काय होते, रोटेट होते कुणाच्या भोवती, अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू द अर्थ. अर्थ ही स्वतःभोवती रोटेट होते, बरोबर आहे. मग अर्थ एका युनिट टाइम मध्ये किती रोटेशन परफॉर्म करायला आहे, याला म्हणायचं फ्रिक्वेन्सी ऑफ द रोटेशन. त्याच्यानंतर आपण ऑसिलेशन नावाच्या चॅप्टर मध्ये बघितलं फ्रिक्वेन्सी ऑफ द ऑसिलेशन. आणि मी एवढ्या कन्सेप्ट तुम्हाला डीप मध्ये का सांगत आहे, कारण की तुमच्या कन्सेप्ट क्लिअर व्हावे यासाठी. ओके, तर या ठिकाणी बघा फ्रिक्वेन्सी ऑफ द ऑसिलेशन म्हणजे काय. ऑसिलेशन मध्ये आपण बघितलं पेंडुलम हा काय वाला आहे, ऑसिलेट वाला आहे, इकडे इकडे वाला आहे. ओके, एक मिनिट. तर फ्रिक्वेन्सी ऑफ द ऑसिलेशन काय. ओके, फ्रिक्वेन्सी ऑफ द ऑसिलेशन म्हणजे एखादा जो पेंडुलम आहे तो काय होतोय, ऑसिलेशन परफॉर्म करतोय. हा सर ऑसिलेशन परफॉर्म करतोय म्हणजे तो ऑसिलेट होतोय, व्हायब्रेट होतोय. मग या ठिकाणी त्यांनी किती ऑसिलेशन परफॉर्म केलेले आहेत, त्यांनी किती व्हायब्रेशन परफॉर्म केलेले आहेत, कशामध्ये, एका युनिट टाइम मध्ये, याला म्हणायचं फ्रिक्वेन्सी ऑफ द ऑसिलेशन. बट या ठिकाणी कन्सेप्ट आहे फ्रिक्वेन्सी ऑफ द वेव्हचा कन्सेप्ट आहे. मग फ्रिक्वेन्सी ऑफ द वेव्ह म्हणजे काय, तर या वेव्हनी किती सायकल्स कंप्लीट केलेले आहेत. एक सायकल म्हणजे काय, एक क्रस्ट आणि एक ट्रफ. आता ओके, एकदम बेसिक कन्सेप्ट सांगत आहे, ऍडव्हान्स कन्सेप्ट सांगत आहे आणि एकदम डीप कन्सेप्ट सांगत आहे. जेई पॉईंट ऑफ व्ह्यू, नीट पॉईंट ऑफ व्ह्यू आणि MSc बोर्ड तर आहेच. ओके, म्हणजे तुम्हाला फ्रिक्वेन्सी आयुष्यात कधीच विसरू नये. म्हणजे फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, नंबर ऑफ रिपिटेशन. याला तुम्ही शुद्ध मराठी भाषेमध्ये म्हणा की नंबर ऑफ रिपिटेशन किती होत आहे, म्हणजे तीच गोष्ट पुन्हा किती होते, याला म्हणायचं फ्रिक्वेन्सी म्हणायचं. आलं लक्षामध्ये. तर या ठिकाणी त्यांनी विचारलंय व्हॉट डू यू मीन बाय फ्रिक्वेन्सी ऑफ द वेव्ह, म्हणजे वेव्हची फ्रिक्वेन्सी काय आहे. मग या ठिकाणी या वेव्हनं नंबर ऑफ सायकल्स किती कंप्लीट केलेले आहेत एका युनिट टाइम मध्ये, याला म्हणायचं फ्रिक्वेन्सी ऑफ द वेव्ह म्हणायचं. आणि त्याच्यानंतर त्यांनी क्वेश्चन विचारलाय वेव्ह नंबर. व्हॉट इज द वेव्ह नंबर, द रेसिप्रोकल ऑफ द वेव्ह लेंथ ऑफ लाईट, याला काय म्हणायचं वेव्ह नंबर म्हणायचं. ओके, तर या ठिकाणी वेव्ह नंबर इक्वल्स टू, ओके तुम्ही या ठिकाणी लिहू शकता वेव्ह नंबर इक्वल्स टू जसं फ्रिक्वेन्सी इक्वल्स टू रेसिप्रोकल ऑफ टाइम असतं, तसंच वेव्ह नंबर इक्वल्स टू काय असतं, रेसिप्रोकल ऑफ द वेव्हलेंथ असतं. आणि आपण याला काय म्हणत असतो, वेव्ह नंबर म्हणत असतो. ओके, चला कन्सेप्ट सर्वांना डीप अंडरस्टँड झाला. आता या ठिकाणी बघा मी वरच्यावर पण सांगितलं असतो, पण तुमचा माझा उद्देश एकच आहे की तुमचे जे कन्सेप्ट आहेत ते एकदम प्रॉपरली क्लिअर हवे. ओके, सर्वांना समजलंय कन्सेप्ट डीप मध्ये. येस सर. येस सर. ओके, चलो ठीक आहे. तर डेफिनेशन लिहून देऊ मग फ्रिक्वेन्सीची. चला ठीक आहे, तुम्ही रेसिप्रोकल ऑफ द टाइम पिरियड लिहू शकता. ओके, ती पण डेफिनेशन करेक्ट आहे. चला ठीक आहे, तुम्हाला जी डेफिनेशन वाटते ती तुम्ही बोर्डाच्या एक्झाम मध्ये लिहा. दोन डेफिनेशन काही पाठ करायची आवश्यकता नाही. तर या ठिकाणी मी डेफिनेशन नोट्स मध्ये लिहून दिलेली आहे. द नंबर ऑफ सायकल्स ऑर द व्हायब्रेशन ऑफ द वेव्ह पर युनिट टाइम किंवा रेसिप्रोकल ऑफ द टाइम पिरियड इज कॉल्ड ॲज, आपण त्याला फ्रिक्वेन्सी म्हणू शकतो. ओके, या ठिकाणी फ्रिक्वेन्सी आहे. सो टायटल लिहितोय फ्रिक्वेन्सी. हा, फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, द नंबर ऑफ सायकल्स or vibrations, the number of cycle or vibrations per unit time is called त्याला काय म्हणायचं, is called as the frequency. ओके, त्याला काय म्हणायचं, फ्रिक्वेन्सी म्हणायचं. आणि फ्रिक्वेन्सीचा जो सिम्बॉल आहे तो आपण कशाने इंडिकेट करत असतो, या स्मॉल लेटर एन घ्या किंवा स्मॉल लेटर एफ घ्या, दोन्ही पण चालतं. यस, याला ऑर मध्ये डेफिनेशन लिहू शकतो तुम्ही, द रेसिप्रोकल ऑफ द टाइम पिरियड इज कॉल्ड एज ऑल्सो फ्रिक्वेन्सी. यस, द रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड is called frequency.
त्याला काय म्हणायचं, फ्रिक्वेन्सी म्हणायचं. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन आहे आपली वेव्ह नंबरची. वेव्ह नंबर म्हणजे काय असतो, द रेसिप्रोकल ऑफ द, काय म्हणलं आता मी काय सांगितलं, व्हॉट इज द वेव्ह नंबर, द रेसिप्रोकल ऑफ द वेव्हलेंथ. जर समजा आपण वेव्हलेंथचा रेसिप्रोकल घेत असाल तर याला काय म्हणायचं, यस वेव्ह नंबर म्हणायचं. ओके, सो व्हॉट इज द वेव्ह नंबर, द रेसिप्रोकल ऑफ द reciprocal of wavelength of light, the reciprocal of wavelength of light is called, the reciprocal of wavelength of light is called wave number, is called as the wave number. ओके, चला ठीक आहे, सर्वांना दोन्ही पण डेफिनेशन समजल्या. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4 बघा. क्वेश्चन नंबर 4 काय आहे, एकदम इझी क्वेश्चन आहे. व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स प्रॉपर्टीज ऑफ द पार्टिकल ऑफ अ मॅटर. ओके, म्हणजे एखादं मॅटर आहे तर मॅटरचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत आणि मॅटरचे पार्टिकल जे आहेत मग त्याचे प्रॉपर्टीज काय आहेत हे त्यांनी आपल्याला एक्सप्लेन करायला सांगितलंय. बरोबर आहे. तर आता या ठिकाणी समजा एखादं मॅटर असेल तर तुम्हाला माहित आहे, ओके, मॅटरचे जे पार्टिकल आहेत, फर्स्ट ऑफ ऑल एखादं मॅटर आहे, तुम्ही म्हणू शकता the each and every matter is made up of the n number of particles असं तुम्ही म्हणू शकता. and the particles are very small. पार्टिकल जे आहे त्यांची साईज किती आहे, ती खूप स्मॉल आहे, त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो पार्टिकल्स आर व्हेरी स्मॉल. त्याच्यानंतर पार्टिकल्स ऑफ अ मॅटर हॅव अ स्पेस बिटवीन देम. दोन पार्टिकल मध्ये या ठिकाणी काय असतो, गॅप असू शकतो. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी म्हणू शकतो की एक मिनिट, हा काय म्हणू शकतो, दोन पार्टिकल मध्ये स्पेस आहे, गॅप आहे. त्याच्यानंतर द पार्टिकल्स ऑफ मॅटर आर कॉन्स्टंटली मुव्हिंग. जर समजा आपण आता गॅसेस मध्ये सर्वात जास्त मोशन असतं, रॅन्डम मोशन असतं. आपण हे काय केटीजी मध्ये शिकलेलं आहे, अरे काहीच नाहीये. म्हणजे हे दोन पार्टिकल आहेत, ओके, किंवा एन नंबर ऑफ पार्टिकल आहेत या ठिकाणी एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये, आणि ते रॅन्डम मोशन मध्ये मूव्ह होत असतात. सर्वात जास्त गॅसेस मध्ये त्याची मुवमेंट असते, इकडून तिकडं. गॅस मॉलिक्यूल एका ठिकाणी थांबत नाही, तो कंटिन्युअसली रॅन्डम मोशन मध्ये असतो. लिक्विड मॉलिक्यूल पण रॅन्डम मोशन मध्ये असतात, पण त्यांची स्पीड कमी असते. आणि सॉलिड मध्ये जवळपास रॅन्डम मोशन झिरोच असते, पण रॅन्डम मोशन असते पण नियर अबाउट झिरोच असते. ओके, सगळ्यात जास्त गॅसेस मध्ये असते. ओके, अँड दे अट्रॅक्ट इच अदर. आणि या ठिकाणी पार्टिकल्स एकमेकाला काय करतात, अट्रॅक्ट करत असतात. सो दीज आर द प्रॉपर्टीज ऑफ द पार्टिकल्स ऑफ द मॅटर. तर या ठिकाणी मॅटरचे जे पार्टिकल आहेत मग त्याच्या प्रॉपर्टी काय आहेत हे आपण स्टडी केलेले आहेत. पहिली प्रॉपर्टी कोणती, दे आर व्हेरी स्मॉल, ते खूप स्मॉल आहेत. त्याच्यानंतर द पार्टिकल्स ऑफ द मॅटर हॅव स्पेस बिटवीन देम, म्हणजे दोन पार्टिकल मध्ये स्पेस आहे. द पार्टिकल्स ऑफ मॅटर आर कॉन्स्टंटली मुव्हिंग. ओके, हे जे पार्टिकल आहेत ते कॉन्स्टंटली मूव्ह होतात व्ही वेलोसिटीनं. आणि त्याच्यानंतर दे अट्रॅक्ट इच अदर, ते काय करतात, एकमेकाला अट्रॅक्ट करत असतात. चला ठीक आहे, आय होप सर्वांना कॅनोनिकलचा 14 क्वेश्चन समजला असेल. एकदम इझी आहे, आता काही याला लिहून द्यायची आवश्यकता नाही. नोट्स मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटून जातील. यस, आलं लक्षामध्ये, यस और नो मला लगेच सांगा. येस सर. यस सर. यस, वेरी नाइस. असं कसं आहे बोललं की मला जरा बरं वाटतं, कारण की कुछ तो चल रहा है, ऐसा लग रहा है क्लास में, नहीं तो ऐसे अपना मास्टर पढ़ा रहा है और बच्चे बस देखने का काम नाही, वजह से गव्हर्नमेंट स्कूल में होता है वैसे. ओके, पण आपलं तसं नाहीये, फिजिक्सचा क्लास आहे, जिंदा रहना है, मतलब क्लास में अरे. ओके, आय मीन तुम्हाला समजलं असेल सगळ्या गोष्टी. यस, कॅन यू रिकॉलचा 5वा क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर आहे. हाऊ डू वी डिफाईन द मोमेंटम ऑफ द पार्टिकल. तर या ठिकाणी मोमेंटम काय असतं, किंवा एखाद्या पार्टिकलचं तुम्ही मोमेंटम हे कशा पद्धतीने डिफाईन करू शकतो, या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन विचारलाय. मग मोमेंटम म्हणजे काय, अरे एकदम बेसिक डेफिनेशन आहे. बघा, मोमेंटम म्हणजे काय असतं, मोमेंटमला आपण पी घेतो. आता ऍक्च्युअल मध्ये दोन टाईपचे मोमेंटम असतात, एक असतं लिनियर मोमेंटम आणि दुसरं असतं अँग्युलर मोमेंटम. आपण रोटेशनल डायनामिक्स मध्ये बघितलेलं होतं. काय सर, आता मला तर काही आठवत नाही. ओके, अरे टेन्शन घ्यायचं नाही. ओके, मी आहे नाही तर तुम्हाला सांगायला, बास काही काळजी करायची नाही. बघा, आपण काय बघितलं होतं याच्यामध्ये, रिलेशन बिटवीन द यस अँग्युलर मोमेंटम अँड द मोमेंट ऑफ इनर्शिया, दॅट इज द एल इक्वल्स टू आय ओमेगा. हा आपण फॉर्म्युला बघितला होता. मग राजांनो मला सांगा, या ठिकाणी एल काय असतं रे, एल असतं अँग्युलर मोमेंटम. आणि रोटेशनल डायनामिक्स मध्ये आपण आणखीन एक कोणता कन्सेप्ट बघितला होता, कन्झर्वेशन ऑफ द अँग्युलर मोमेंटम बघितला होता. बरोबर आहे, कन्झर्वेशन ऑफ द अँग्युलर मोमेंटम. हा सर, कन्झर्वेशन ऑफ द अँग्युलर मोमेंटम बघितला होता, आठवत नाहीये.
आठवत नाहीये? ओके, अरे आहे ना मी इथं. बघा लक्ष द्या इकडे, रोटेशनल डायनामिक्सच्या आपल्याकडे नोट्स आहेत आणि या ठिकाणी थोडं लक्ष देऊन बघा. स्टेट अँड एक्सप्लेन द कन्झर्वेशन ऑफ द अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय? यल. यस, बघा या ठिकाणी एल इक्वल्स टू आर क्रॉस पी होतं आणि पी म्हणजे काय असतं? लिनियर मोमेंटम. आई शपथ, क्या बात है, मतलब कितना रिपीटेशन है सर फिजिक्स में. मतलब एक चैप्टर सिर्फ करना है और बाकी क्या करना है? मौज करनी है बस. आणि हेच फिजिक्स मध्ये तुम्हाला करायचंय. बघा किती वेळेस रिपीट होलंय एक गोष्ट, किती वेळेस रिपीट होते येते लक्षामध्ये? यस, करायला अभ्यास मग फिजिक्सचा? येस ऑर नो? लवकर मला सांगा. Yes, sir. Yes, sir. यस, दॅट्स ग्रेट. ओके, बघा राजांनो या ठिकाणी एल इक्वल्स टू आय ओमेगा फॉर्म्युला आहे. क्या बात है सर, क्या बात है, मतलब सही में है यार. हा यस, अरे बघा ऑब्टेन द रिलेशन बिटवीन द अँग्युलर मोमेंटम. आणि या ठिकाणी त्यांनी काय विचारलंय क्वेश्चन? हाऊ डू वी डिफाईन मोमेंटम ऑफ द पार्टिकल. म्हणजे मोमेंटम काय असतं? मग ते लिनियर मोमेंटम आपण कन्सिडर करूया. या ठिकाणी लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला सर बघा या ठिकाणी लिनियर मोमेंटम, द लिनियर मोमेंटम ऑफ द फर्स्ट पार्टिकल. ओके, लिनियर मोमेंटम ऑफ द फर्स्ट पार्टिकल किती आहे? पी इक्वल्स टू मास इंटू वेलोसिटी आहे. आणि बस तीच डेफिनेशन आहे. यस, कोणती? इट इज द प्रोडक्ट ऑफ द, बघा लिनियर मोमेंटम काय आहे? इट इज द प्रोडक्ट ऑफ द मास अँड वेलोसिटी. इथे लक्षामध्ये. यस, आणि जर समजा ही गोष्ट तुम्हाला मी सांगितली नसती की सर, म्हणजे जर समजा तुम्हाला ही गोष्ट सांगितली नसती की मुलांनो हे कन्सेप्ट आपण रोटेशनल डायनामिक्स मध्ये बघितलं आहे, तर तुम्हाला वाटलं असतं की यार हे मोमेंटम काय आहे, ही भानगड काय आहे, आणखी तुम्हाला अवघड गेला असतं. ओके, सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला मी को रिलेट करत आहे. कोणती गोष्ट आपण कुठे शिकलेली आहे, केव्हा शिकलेली आहे आणि कशा पद्धतीने शिकलेली आहे, या सगळ्या गोष्टीचं मी तुम्हाला कॉम्बिनेशन करून सांगत आहे. यस, मग काय लिहिणार डेफिनेशन? ओके, इट इज द प्रोडक्ट ऑफ द मास एंड वेलोसिटी. चल भाई चल, ऐसे क्यों हो रहा है? अरे इरेजर, हाँ तुझे ही बोल रहा हूँ यार, इरेजर भाई चल, तू हमारे बहुत काम का है यार. हाँ, तर बघा या ठिकाणी P इक्वल्स टू मास इंटू वेलोसिटी. दिस इज द लिनियर मोमेंटम. P इज व्हॉट? लिनियर मोमेंटम. आणि लिनियर मोमेंटम म्हणजे काय असतं? यस, इट इज द प्रोडक्ट ऑफ द मास अँड वेलोसिटी. एम म्हणजे काय असतं? मास ऑफ द पार्टिकल असतं. आणि त्याच्यानंतर V म्हणजे काय असतं? वेलोसिटी ऑफ पार्टिकल असतं. ओके, आलं लक्षामध्ये? मोमेंटम ऑफ द पार्टिकल समजलं सर्वांना? येस ऑर नो? येस सर. ओके, चला ठीक आहे. मला माहिती आहे थोडा उशीर झालेला आहे. ओके, बट कॅन यू रिकॉल? शेवटचा क्वेश्चन आपण बघूया. काय विचारलाय क्वेश्चन? व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ एनर्जीज दॅट अ पार्टिकल ऑफ अ मॅटर कॅन बी पॉझेस? ओके, तर पार्टिकल पशी कोणकोणत्या टाइपच्या एनर्जी असतात? बघा या ठिकाणी पार्टिकल हे कशा असतात? रॅन्डम मोशन मध्ये असतात. ते कंटिन्युअसली, द पार्टिकल्स ऑफ द एनी मॅटर आर कंटिन्युअसली इन द रॅन्डम मोशन, सो दॅट्स वाय दे पॉझेस द कायनेटिक एनर्जी. त्याच्यापाशी काय असते? कायनेटिक एनर्जी असते. आणि कायनेटिक एनर्जी म्हणजे काय राजांनो? द एनर्जी ड्यू टू द मोशन ऑफ द पार्टिकल किंवा द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट. ओके, कायनेटिक एनर्जी एक अशा टाइपची एनर्जी आहे जी कशामुळे येते? मोशन मुळे येते. ओके, कशामुळे येते? मोशन मुळे येते. मग या ठिकाणी पार्टिकल्स हे रॅन्डम मोशन मध्ये आहेत. या ठिकाणी पार्टिकलकडे कोणती एनर्जी आहे? कायनेटिक एनर्जी आहे. मग मी लिहू शकतो द पार्टिकल पजेस कायनेटिक एनर्जी. अरे यार, क्वेश्चन 6 अच्छे तरीके से लिखना है. ये क्वेश्चन 6. ओके, द पार्टिकल पजेस कायनेटिक एनर्जी. यस, ओके, गॉट दिस. सर्वांना कन्सेप्ट समजलेला आहे व्यवस्थित? तर या ठिकाणी आपण सक्सेसफुली कॅन यू रिकॉलचे क्वेश्चन्स कव्हर अप केलेले आहेत. चला ठीक आहे, उद्या आपण 5 ते 6 या वेळेमध्ये प्लँक्स क्वांटम थेअरी काय आहे ही आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट काय आहे, जो की सर्वात महत्वाचा कन्सेप्ट आहे, तो आपण उद्या स्टार्ट करणार आहोत. ओके, चला ठीक आहे. हॅव अ नाईस डे. बाय बाय टू ऑल ऑफ यू. आणि याच्यामध्ये काही डाऊट असेल तर विचारा रे, काही बी डाऊट असेल तर विचारा. यस, ऑल क्लिअर आहे सर्व गोष्टी? Yes, sir. यस, Yes, sir. ओके, चलो ठीक आहे. थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय सर. यस, बाय बाय टू ऑल ऑफ यू. बाय सर. यस, बाय तन्वी.